मन हा भूतकाळाचा एकत्रित परिणाम असतो. वाचलेले, ऐकलेले, अनुभवलेले सारे काही मनात साठवलेले असते. त्यावर चिंतन मनन झालेले असते. माहितीचा ज्ञानकोश वाढविण्याचे, संग्रह करून ठेवण्याचे काम मन निरंतर करीत असते. माहितीवर चिंतन करून, निष्कर्ष काढून, थरावर थर रचून ते बळकट केले जात असतात. हे सर्व सोडून देऊन वर्तमानात राहणे सोपे नाही. मनोनिर्मित तुरुंगाच्या भिंती ओलांडून बाहेर पडणे जमवावे लागेल. साक्षात्कार, आत्मज्ञान हा एक स्थिर बिंदू नाही. अणूच्या अंतरंगापासून आकाशगंगांपर्यंत सारे काही प्रवाहाप्रमाणे सतत वाहते असते, फिरत असते, गतिमान असते. विश्व प्रत्येकामध्ये सामावलेले आहे. जे जे ब्रह्मांडात आहे ते प्रत्येक पिंडात दडलेले आहे. ते अनुभवण्यासाठी मनातील कचरा दूर करता यायला हवा. मनात येणारे विचार, आशा, इच्छा निर्माण करीत असतात. वासना आणि अहंकारामधून ते निर्माण होत असतात. दिवा स्वप्ने पाहण्याचा खेळ मन सतत खेळत असते. बाहेरच्या जगात जे काही घडत असते त्यावर मनात प्रतिक्रिया उमटत असतात. विचारांच्या लाटा या भूतकाळातल्या स्मृतींमधून निर्माण होत असतात. मनातले विचार कधीच थांबत नाहीत. जे कोणते संस्कार, स्मृती मनात खोलवर कोरलेल्या असतात त्यावर विचारांची दिशा ठरत असते. मनातल्या विचाराप्रमाणे घडले तर माणूस खुश होतो. मनाविरुद्ध घडले तर दुःखी होतो, काही वेळा संतापतो. प्रतिक्रिया देण्यामधून व्यक्ती भावनांच्या जाळ्यात गुरफटत जाते. त्यातूनच पुढे मानसिक समस्यांची सुरुवात होते. मनातील सर्व मान, अपमान, सुखदुःखे, स्तुती, निंदा, भयाच्या स्मृती पुसून टाकणे जमायला हवे. भूतकालीन स्मृती व भविष्यकालीन स्वप्ने या गुंत्यात न अडकता वर्तमानात राहण्याचा सराव करायला हवा. मन एकतर भूतकाळाच्या आठवणीत मग्न असते किंवा भविष्याची स्वप्ने पाहण्यात दंग असते. ताण हे विचारांच्या प्रक्रियेतून निर्माण होत असतात. स्मृतींचे ओझे वाहून नेणे संभवता येईल तेव्हाच मन एकांतात जाईल. मनाला अलिप्त करण्याचा प्रयत्न कुठेही, गर्दीत, बाजारात, घरात, प्रवासातही करता येईल. त्यासाठी तीव्र अशी इच्छा मात्र हवी. विचारांच्या चक्रात न अडकता तटस्थपणे वर्तमानात राहणे ही एका अर्थाने मुक्तावस्था आहे. स्मृती, त्यातून उद्भवणारे विचार, भावनांच्या लहरी यापासून मुक्त असणारे, वर्तमानात राहणारे मन ही सुखाची अत्युच्च अवस्था असेल. जगताना वाट्याला येणारे संघर्ष, विरोध, चिंता, शोक, दुःख हे सारे या विचार प्रक्रियेमधून जन्माला येत असते. व्यर्थ चिंता आणि भविष्यासंदर्भातील विचारचक्रात आपली बरीच ऊर्जा माणसे विनाकारण खर्च करीत असतात. विचारांपासून अलिप्त होता आले तर शिल्लक राहील ते सारे सुखच असेल. स्वतःच्या आत लक्षपूर्वक पाहता यायला हवे. अशांत असणाऱ्या मनाला शांत करणे जमायला हवे. मन एकाग्र करण्याची साधना निरंतर करायला हवी. त्यासाठी न कंटाळता प्रयत्न करीत राहा. हा रस्ता अवघड आहे, पण मनाला जाणून घेण्यासाठी स्वतःच्या आत जाणारा रस्ता हाच एकमेव मार्ग आहे. धन्यवाद. कलंदर केसवा 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 आ कलंदर केसवा 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 आ